नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज जागरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, अनेकदा शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अनेकदा हातात आलेलं पीक उद्ध्वस्त होते. कधी ओला दुष्काळ, कधी कोरडा दुष्काळ, कधी हातात आलेलं सोयाबीन कोणत्याही भावाने विकल्या जाते. सोयाबीनला भाव मिळत नाही, कापसाला भाव मिळत नाही आणि त्यामध्ये आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उद्रेक होताना दिसत आहे. सरकारला विचारणा केली जात आहे. शेतकरी म्हणतात, सरकार, भाजप सरकार, मुख्यमंत्री फडणवीस साहेब, आम्ही तुम्हाला खुर्ची दिली, तुमच्या अंगावरती आम्ही गुलाल टाकला आणि त्या गुलालाचा अपमान करू नका. आमच्या हातात आलेली जमीन, आमची काळी माता तुम्ही हिसकावून घेऊ नका. असं जे काही उद्रेक असलेलं ते शेतकऱ्यांच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यात सध्या सुरू आहे. ते उद्रेक कशाच आहे? कारण तर नागपूर गोवा हा महामार्ग शक्ती महापीठ त्या ठिकाणी चाललेला आहे आणि शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात विरोध आहे. यामागे कारणंसुद्धा तसेच आहेत. ज्या मातीतून आम्ही उत्पन्न काढतो, पिकवतो, तीच माती आमच्याकडून घेतली जात आहे. अनेक त्या लहान मुलांचं म्हणणं आहे, त्या ठिकाणी लहान मुलं, त्यानंतर महिला, त्यानंतर ज्येष्ठ नागरिक अनेक त्या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्या मुलींचं म्हणणं आहे, आमच्या जर जमिनी तुम्ही घेणार तर आमचं शिक्षण कसं होणार, आमचं खाणंपिणं कसं धकणार आणि जर उद्या आम्हाला नोकरी नाही लागली तर आमचा भाऊ त्या ठिकाणी जमीन कचेल, आमच्या मुलाबाळाला पैसे आणून देईल, त्या ठिकाणी त्याचं शिक्षण करेल, लग्न करेल. खाण्यापिण्याचं सुखाचं माध्यम ही शेतकऱ्यांची जमीन आहे आणि ती काळी माती तुम्ही जर आमच्याकडून हिसकावून घेत असाल तर त्याचा विरोध आमच्याकडे असणार आहे. जरी तुमचे अधिकारी आमच्या गावात येतात, रातच्या 2 वाजता घराला नोटिशी चिटकवून जातात, हे तुमचं बरोबर आहे का? आणि कोणत्या कायद्यात आणि कोणत्या संविधानात लिहिलेलं आहे की रातच्या 2 वाजता नोटिशी चिटकवण्याचं काम हे तुमच्या माध्यमातून, तुमच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून होत आहे? हे योग्य आहे का? ज्या मंदिरावरती आम्ही आत्तापर्यंत कोणताही नवरदेव बोट घालून जाऊ दिला नाही, ते अधिकारी तुमचे आमच्या मंदिरावरती येतात आणि त्या ठिकाणी बूट घालून त्या ठिकाणी मंदिरावरती चढतात. हे तुमचं बरोबर आहे का? अनेक प्रश्न सध्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारले जात आहे. हुकुमशाही चाललेली आहे का? इंग्रजाच्या काळातसुद्धा ही एवढी हुकुमशाही नव्हती. शेतकऱ्यांच्या देठालासुद्धा हात लावू नका अशी भूमिका घेणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातसुद्धा ती भूमिका नव्हती. परंतु तुमच्या काळात ते काय चाललं असे देखील प्रश्न विचारले जात आहे. आता तुम्हाला कोणी आम्ही एरोप्लेन मागितलं, कोणी लाडक्या बहिणीचे पैसे मागितले, कोणी तुम्हाला PM किसानचे पैसे मागितले आणि कोणी तुम्हाला आमची जमीन घेण्याचा अधिकार दिला, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारले जात आहेत. शेतकऱ्यांचं बरोबर आहे का? तुमचं मत काय आहे? सरकार हुकुमशाही करत आहे का? मुख्यमंत्री फडणवीस यांचं हे योग्य आहे का? अनेक प्रश्न सध्या विचारले जात आहेत आणि या संदर्भात तुम्हाला काय वाटते? कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.